तर हाय, कशा आहात तुम्ही? तर चांगलेच असाल तुम्ही. आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मी काय तर तुम्हाला दाखवणार आहे. तर चला म्हटलं आपण दाखवूयाच. तर बघू शकताय तुम्ही, हे कानातलं आहे. तर बघू शकताय तुम्ही, हे कानातलं माझ्या आईचं आहे. ती मला म्हटली, हे कानातलं तू घाल. खूप दिवस झालं दिलेले आहे तिने मला हे कानातलं. तर मला बोलली की तुझ्याकडं साखळ्या आहेत, त्याच्याबरोबर हे घालून बघ तू. तर मी म्हटलं घालून बघते मी, म्हणजे दाखवते मी तुम्हाला घालून. तर बघू शकताय कसं वाटते कानातलं, मला नक्की सांगा. खूप जाडमध्ये आहे कानातलं. आणि माझे कान म्हणजे असे एकदम पातळमध्ये आहेत. ते मी कंटिन्यू कानातलं पण घालत नाही मला आवडत कंटिन्यू कानातलं घालायला. तर मी म्हटलं मी कानातलं घालून बघतो म्हटलं. तर नाही मला आवडत कानातलं वगैरे घालायला. आहे माझ्याकडं सोन्याचं कानातलं, पण मी कंटिन्यू नाही वापरत. कसं वाटलं कानातलं मला नक्की सांगा कमेंटमध्ये. कानातलं म्हणजे माझ्याकडं टॉप्स पण आहेत आणि फुलं साखळ्या पण आहेत, आणि झुबू फुलं असतात ना ते पण आहेत. पण कामाला जाताना भीती वाटते की कुठेतरी पडल वगैरे म्हणून मी नाही घालत. तर ही आहे, नथ आहे. तर बघू शकताय तुम्ही, पूर्ण सोन्याची आहे. ही पण माझ्या आईनं स्वतःसाठी आणलेली आहे. मला बोलली ही पण तू घालून बघ, म्हणजे घाल बोलली मला. पण नथ वगैरे अशी जुन्या बायका वापरतात ना, आणि नाही मला आवडत पण नाही आहे. पण मला बोलली की तुझ्या मुलगीला घालायला लाव आणि कशी दिसते मला सांग. तर ती मला देऊन गेलेली आहे. म्हटली घाल, जेव्हा तू रील्स बनवते ना तेव्हा तू घाल साडीवरती वगैरे, चांगली वाटेल तुला. तर मी म्हटलं बघूया, एकदा ट्राय करून नक्की मी बघते. तर मी आता ही घालून तुम्हाला दाखवते. मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कशी वाटते. ही माझ्या नाकाला तर नाही शूट होणार, तरी पण मी घालते आणि तुम्ही मला सांगा कशी वाटते. ह्याचा फासा वगैरे मी बसवून घेते. बसणार तर नाहीच, कारण का कसा बसवायचा माहिती नाही आहे मला. तर हा असा बसवलेला आहे मी, म्हणजे बसवलेला नाही आहे. तर कशी वाटते ना तुम्हाला सांगा. माझ्या नाकाला नाही ना शूट होत. असं एकदम लांबडं नाक वगैरे असेल ना त्यांना खूप छान दिसते ही नथ. आणि ह्याच्यावर ते झुबं फुलं वगैरे घातला ना तुम्ही तर खूप तुम्हाला चांगली दिसून जाईल. तर कशी वाटते मला नक्की सांगा. कमेंटमध्ये असंच बोलणार की तुम्हाला तुम्हाला नथ शूट होत नाही आहे. तर मी नथ काढत आहे, कारण काही मला जरा पण शूट होत नाही आहे. तर डिझाईन वगैरे कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर पहिल्या बायकांची चॉईसच वेगळी असते ना.
असं आपण पण नाही चॉईस करू शकत. तर मस्त आहे. जे माझं नाकातलं आहे ना ते मी घालते. माझं मला छान दिसते ना नाकातलं. नथ वगैरे नाही मला चांगली दिसत. तर जे माझं स्वतःचं आहे ना ते मी तुम्हाला दाखवत आहे. हे पायातल्या पट्ट्या बघू शकताय तुम्ही. ह्या माझ्या आहेत स्वतःच्या. तर कशा वाटल्या मला नक्की सांगा. एवढ्या मोठ्या मला आवडत नाही आहेत, पण कधीतरी घालते मी जेव्हा काहीतरी कार्यक्रम वगैरे असेल. आणि फिक्स तर मी कधी घालते जेव्हा नवरात्र असेल तेव्हा मी नक्की घालते माझं सारं दागिनं. रोज घालत नाही आहे मी, कारण का सोनं झालेलं आहे महाग आणि हरवलं तर आपण घेऊ पण शकत नाही आहे. आणि पायातलं हे घेऊन मला झाले असेल नाही म्हणलं तर 1-4-5 वर्षे. तरी पण बघू शकताय असं वाटते की नवीनच आहे. नवीन तरी का दिसणार नाही आहे, कारण की ह्याला वापरतच नाही आहे मी. म्हणून हे असं बघताना असं वाटते की आत्ताच घेतलेलं आहे. तर कसं वाटलं पायातलं पण मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आहे ना चांगलं. रोज तर आपण नाही एवढं मोठं वापरू शकत, आणि रोज म्हटलं तर वापरतच नाही मी, कारण की मला पायातलं घालायला पण नाही आवडत. एका बायकांना खूप हौस असते की. तर हे ब्लाऊज मी परवा शिवलेलं आहे, मी घातलेलं पण आहे. तर बघू शकताय. चला म्हटलं अशा बाह्या आपण शिवून बघूया. आहे माझ्याकडं पहिले पण ब्लाऊज असं. तर कटोरी ब्लाऊज आहे. तर म्हटलं चला आपण थोडं असं शिवून बघूया. घातलं तर आवडलं पण मला. आणि इथे गोट म्हणजे दुसऱ्या कपड्याचा मी बसवलेला आहे. असू दे, टेलर म्हटलं तर कुठे पण काय पण ॲडजस्टमेंट करून. तर असं ब्लाऊज शिवला ना तुम्ही, तर हा कलर जर असेल ना तर हा कलरला तुम्ही गोटला लाल कपडा वापरून बघा. खूप सुंदर असा लुक येईल आणि ब्लाऊज एक मस्त वाटेल. तर मी नक्कीच ट्राय करणार आहे. तर जेव्हा पण मी शिवण ना तुम्हाला नक्कीच शेअर करेल. हात शिलाई वगैरे करायची आहे ब्लाऊजला, मी गडबडीत केलेली नाही आहे. आणि लाल कलरचा ब्लाऊज असेल तर तुम्ही पिवळ्या कलरचा गोट नक्कीच करून बघा तुम्ही, मस्त वाटेल. म्हणजे पहिला आम्ही जेव्हा शिवत नव्हते ना तेव्हा मी टेलरकडनं तसं शिवून घेतलेलं. तर खूप मस्त वाटाल तो ब्लाऊज. तसं मला आणि एकदा ट्राय करून बघायचं आहे. आणि जर तुम्ही पांढरं ब्लाऊज शिवाल तर त्याला तुम्ही काळा गोट वगैरे लावू शकताय. आणि काळं शिवलं तर तुम्ही त्याला लाल गोट नक्कीच वापरून बघा. तर तुम्ही म्हणाल खरंच मस्त लुक येतो आहे. तर मी पण ट्राय करणार आहे. तर जेव्हा पण मी तयार करेन ना तसं ब्लाऊज, तर तुम्हाला नक्की शेअर करेन. तर आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काय बोलायचं ते सुचत नाही आहे मला. तरी पण माझ्याकडनं काही चुका होत असतील तर
सॉरी हां. तर आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.